तीन भुवन में सार्वित राग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। जय बोलो परम पूज्य कुंद कुंद आचार्य भगवान की जय। कुंद कुंद बालक दीक्षा घेण्यासाठी म्हणून आपल्या माता पिताची परवानगी काढतायत। त्यात काय सांगितलं होतं, शिबिरात झालेला विषय ऐकला का भैया? की ते बालक इतके तीक्ष्ण बुद्धीवाले होते, 4 वर्षाचे असताना ते स्वाध्यायाला बसायचे आईच्या बरोबर। 4 वर्ष कशाला म्हणतात? ज्या वयामध्ये बालक नुसतं खेळण्या कुदण्यामध्ये चंचलता असते ज्याची, पण अशा अशा वयामध्ये त्यांची स्थिर बुद्धी, आणि ते आईला चॅलेंज करत होते, तू मला जे काय सांगती ते सगळं ऐकून झालंय, आता मला तुझ्याकडनं नाही शिकायचं। मग त्यावेळेस आईनी काय विचार केला की ह्याच्यासाठी मला अजून स्वाध्याय करायला पाहिजे, आणि ती स्वाध्यायाला बसायची। असं कधी विचारला तुझ्या आईला तू? म्हणजे आपण जिज्ञासा करत नाही, त्यामुळे आपल्याला नवीन मिळत नाही। तेवढं आपण स्वाध्याय वाढवायला पाहिजे, आपल्या निमित्तात मग बाकीचे सगळे वाढवतात। मग ती माता म्हटली पहाटे 4ला उठून स्वाध्याय करायची स्वतः, आणि मग त्याला उठवायची आणि मग त्याला शिकवायची, आणि मग त्याच्यामध्ये त्याचं दिवस रात्र चिंतनात विषय जायचा। ते घेतलं त्यांनी। आणि काय सांगायला पाहिजे? मम्मीसाठी नाही, तुझ्यासाठी सांगायला। तिथे दिवस रात्र स्वाध्याय करत होता, मम्मीला 4ला उठ म्हणून सांगतोय। तुझ्यासाठी उठल, पण तू हो म्हण फक्त एकदा। म्हणजे किती सुंदर परिणाम त्यांचे। जन्मापासून मामा त्या बालकाचे परिणाम पूर्वीपासून घेऊन आलेला होता ना, ते धरोहर ज्ञानदानाचं फळ, आणि ते त्याच्या निमित्तात क्षयक्षमा असा वृद्धिंगत होत गेला विशुद्धीच्या निमित्तात, की मग पुढं सगळ्या ग्रंथांचं त्यांच्याकडून रचना झाली। मग अशा त्यांचं वैराग्याचं काय कारण होतं, किंवा कसं ते वैरागी झाल्यावर आपल्या मातापिताकडे आलेत आणि त्यांना समजवत आहेत, आणि त्याच्या विरुद्ध मातापिता त्यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न करतायत, किंवा संसाराची स्थिती सांगतायत, तुला हे सहन होणार नाही असं सांगून त्याला स्थिर करतायत म्हणा, नाहीतर अस्थिर करतायत म्हणा, करण्याचा प्रयत्न करतायत, पण ते अस्थिर होणारे नव्हते। अस्थिरतेमध्ये स्थिरता दाखवत होते ॲक्च्युली। बरोबर। मग त्यावेळेस तिथं त्यांनी काय म्हटलं, आता पिताजी समोर आले आणि म्हणाले की बड़ों की बात मानना चाहिए, हमने ऐसे ही धूप में बाल सफेद नहीं किए हैं। म्हणजे आम्हाला 4 पावसाळे जास्त बघितलेत तुझ्यापेक्षा, त्यामुळे आम्हाला कळते असं म्हणणारे लय जण असतात भैया। काय तुला आत्ता वाटतंय, नंतर भविष्यामध्ये कोण बघणार, कसं होणार, काय सोपं आहे का? असं दोन्ही साईडला म्हणायला पाहिजे ॲक्च्युली। म्हणजे जे लग्न करणार ना त्याला पण, आणि जे धर्म करणार त्याला पण, असं दोन्हीकडे म्हणायला पाहिजे। पण मोही असते शेवटी, काय म्हणणार, लग्न कर पण दीक्षा घेऊ नकोस। काय म्हणणार मामा? तुम्हाला कोणी म्हणलं तुमच्या मुलांनी, समजा मला दीक्षा घ्यायची आहे, काय म्हणणार तुम्ही? जा लवकर। ते मुलगा आपल्यासाठी कितीही असला तरी मोठा लहानच असतो, आणि त्याच्यासाठी ते दीक्षा म्हणजे अवघडच आहे अशीच आपली मान्यता असते। उलट संसार अवघड आहे का सांगा, धर्म अवघड आहे? मामा विचार करते। काय भैया, संसार अवघड आहे का धर्म अवघड आहे? खरं खरं सांगायचं, विचार करून। विचार कर, म्हणजे इतकं खरं आम्हांचे निर्मळ संस्कार असतात ना, प्रत्येकाला येणाऱ्यावर हेच संस्कार, आणि एवढ्या सहजतेने सांगतात ना, आम्ही एवढं सांगायला घाबरतो अजून। म्हणजे आता आमच्या जवळपासच्यांना कर म्हणणार आम्ही धर्म, नाही असं नाही, पण आम्हाला माहिती असते त्यांची स्थिरता किती आहे असं काय, पण तरीसुद्धा आम्हांच्या जवळ आलं ना तर आम्हांचे हेच संस्कार असतात प्रत्येकावर, काय धर्मच कर। काय नसतंय संसारामध्ये, काय मा किती सांगतो आपण सगळ्याला हे उपदेश द्यायचं, जेणेकरून आपल्याला स्थिरता होती, त्याच्या निमित्तात आपण साधनेमध्ये दृढ राहू शकतो, आपली भविष्यामध्ये दीक्षा होणार, धर्म होणार, साधना होणार।
परवा एक जण आले होते, सांगितले होते तुला, कोण, MP चे कोणीतरी पंडित होते आणि त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी होती आणि ते तिला दाखवायला पुण्याला जाऊन इथं आले होते दर्शनाला आणि आम्हाला माहीत नव्हतं. आणि ती फार शिकलेली, धर्म शिकलेली, म्हणजे जवळपास 42 का 45 ग्रंथांचं तिचं अध्ययन होतं. एवढी चांगली धर्मामध्ये उतरलेली ती आणि इतकी रुची होती तिला. माताजी जे सांगणार ते खूप सहजतेने सरळतेने त्यांनी स्वीकारलेलं होतं आणि माताजींना माहीत नव्हतं की हे सगळं सेटलमेंट करून इथं आलेत म्हणून. मग अम्मांनी आपलं सांगितलं, म्हटलं इतकी चांगली बुद्धी आहे, रुची आहे, तर धर्मच कर. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणले असंच बोलणं करून आलो आहे आम्ही इथं, पंडितांच्याच घरामध्ये तिला देणार आहे, असं द्यायचं चाललं आहे असं असं म्हटल्यावर सुद्धा माताजींनी काय म्हटलं, जाऊ नकोस असल्या ठिकाणी. धर्म जरी धार्मिक घर आहे तरी सुद्धा किती धर्म घडणार आणि किती संसार करणार, संसारात पडल्यावर किती धर्माची रुची राहणार. म्हणजे एकदा घ्यायचे संस्कार अम्मांकडनं, ते काय करायचं ते कर पुढं, हेच कर. ॲक्च्युली हे मी पण सांगणार का आता माझ्यात तशी शक्ती आली, मी पण आता सगळ्याला ते सांगणार आहे. जाऊ देत, कोण पण असू दे, जवळचं असू दे नाही तर बाहेरचं लांबचं कोण असू दे, धर्म करणं बरोबर आहे. बरोबर, करायलाच पाहिजेत, कोणाचं मोह करायचं नाही आता म्हणजे ॲक्च्युली हा मार्ग योग्य आहे, त्याच्यासाठी हे संस्कार. कितीही केलं तरी पण त्या संसारातनं काथ्या कुठे आहे, काय मिळणार नाही आहे हातामध्ये. कितीही सुख भोगण्याचा प्रयत्न केला तरी निघणार नाही. तर संसारात आहे पण सुखी आहे म्हणते ते म्हणा का तिला आता म्हणत होती म्हणजे पण तिला नाही मिळालं, लोकांना तिचं नव्हतं म्हणत, म्हणजे तुला लागलीच मिळालं. होय, बरोबर, होय लागलीच म्हटलं गेलं तुला, तुला एकदा एक म्हटलं नाही नको काय असं. बरं, छान. ते पण नाही पण मी पण नाही पण ते तुला वडून आणल्यासारखं आणले होते. आता किती करते धर्म करते पण किती ते म्हणले होते का तेजूभूत की मला करायचंय धर्म? लहान होते पण आम्हाच्या संगतीत राहायचं म्हणत होते सारखे. बर, काय म्हणले मामा, ऐकलं का त्यांनी? त्यांची मुलगी तेजूभून ते म्हणायची की मला धर्म करायचा आहे, तर तिला ओढून आणून लग्न केलं आणि जितू भयांनी सांगितलं मला धर्म करायचंय तर जा म्हणले असं का? म्हणजे भेदभाव केले का नाही? बरोबर, ज्याचं त्याचं उपादान आहे त्याच्या अनुसार घडणार आहे. तुम्ही निमित्त आहात, तुमचं कार्य तुम्ही करणार की. बरोबर, ऐक भैया, जवळ बसल्याच बरं झालं म्हणून निर्णय करायची एकच वेळ असती असं अम्मांनी मला सांगितलं होतं जेव्हा मी विचार केला होता घ्यायचा ब्रह्मचर्य. तेव्हा म्हणले एकदाच टर्निंग पॉईंट असतो ना, त्याच वेळी फक्त विचार करायचा, निर्णय करायचा. लय वेळ घालवला तर उपयोग नसतो. बरोबर. आता मी एक प्रवचन ऐकलं, 5 डिसेंबरचं होतं जितूभाईंचं प्रवचन, सकाळचं बहुतेक फलटणमध्ये झालेलं. त्यात शेवटचे एक 10 मिनिटं ऐकलं, इतकं जबरदस्त सांगितलं ना अम्मांच्याबद्दल त्यांनी, अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे म्हणले असे गुरु मिळाले तुम्हाला आज की कुठं शोधून मिळणार नाहीत जगात. आणि मग आपण त्यांची किती किंमत करतोय, किती आपल्याला त्यांचं व्हॅल्युएशन किती आहे, त्यांनी आपल्याला काय दिलंय, कुठून कुठं ठेवलंय ह्याचं भावभासन नाही आहे म्हणले. त्यामुळं करायला पाहिजे, जाणीव व्हायला पाहिजे तशी आपल्याला. त्याच्याशिवाय कुठं जाऊन पडणार आहे काय माहिती पुढच्या भवांमध्ये आपण. काय मामा, मला आत्मकल्याणच करायचं आहे, मी सम्यक दर्शन प्राप्त केल्याशिवाय हे शरीर सोडणार नाहीच आणि दीक्षा घेतल्याशिवाय सुद्धा मी या शरीरातून जाणार नाही, हे भाव दृढ करायचे. कारण पुढच्या भावात कुठं गेल्यावर आपण काय धर्म करणार आहे माहिती आहे का. आज मिळालंय तर करत नाही आहे आणि मग पुढच्या भावात करणार म्हणल्यावर होत नसतं. म्हणून त्यांनी काय केलं, कुंद बालकांनी बाल्य अवस्था आहे म्हणून थांबले नाहीत, उलट ज्या समयाला वैराग्य झालं तिथून त्यांनी बीजारोपण केलं आणि पुढं सरकण्याचा प्रयत्न करत आहेत. तर म्हणले पिताजी काय म्हणाले की आम्ही सांगतोय ते काय उगीच सांगतोय का, आम्हाला काय माहीत नाही का संसार कसा असतो, किती त्याच्यामध्ये धक्के खावं लागतात, म्हणून तू आत्ता नकोस, असल्या मार्गात जाऊ नको, असं त्यांना म्हणायचं होतं. ओ बेटा हट तजो मत जाओ वनवासो बेटा हट तजो.
बेटा काय म्हणतोय, मैं बड़ों की ही बात तो मान रहा हूँ, जो आपसे भी बड़े हैं, गणधरों से भी बड़े हैं, ऐसे त्रिभुवन जयी काम विजयी महावीर भगवान, जिन्होंने कुमार अवस्था में ही मुनि दीक्षा ले ली थी, ते सगळ्यात बडे आहेत. बडों की बात मानना चाहिए म्हणला ना, मी कुठं नाही मानत आहे. कसले हुशार आहेत. असली हुशारी धर्मात दाखवायची, संसारात नाही. मुझे आपके अनुभवों का आदर है, तभी तो आनंद के मार्ग में जाना चाहता हूँ. कळलं का मामा काय म्हणलं? वडील म्हणताय तू माझं मान राखत नाही आहेस, मी मोठा आहे तर माझं ऐकायला पाहिजे तू, की दीक्षा घेऊन जाऊ नकोस, आत्ता संसार कर. मग त्यावेळेस ते म्हणाले की तुमच्यापेक्षा सुद्धा मोठे जे आहेत त्यांचा मी मान करतोय आणि त्यांनी जे सांगितलं त्या मार्गावर मी चालण्याचा प्रयत्न करतोय, असं ते कुंद कुंद बालक म्हणतायत. आणि म्हणून मला हा आनंद मार्ग स्वीकारायचा आहे. घर में रहकर हमारे एक भी रिश्तेदार नातेदार प्रसन्न नहीं है. कोण कोण घरात राहतंय, म्हणजेच संसार करणारा कोणीही जीव कधी प्रसन्न नसतो. दाखवतो वेगळं काय आणि असतो वेगळं. दाखवायचे काय म्हणते, दात वेगळे आणि तसं संसारात राहून कोणी प्रसन्न राहू शकत नाही. वास्तव में आत्महित में चूक गए हैं, अतः आत्म अज्ञान की दशा में मजबूरी में रह रहे हैं. मैं इस तरह अपना जीवन व्यतीत नहीं करूँगा. म्हणायचं तर एकदा आपल्याला, मला पण असंच जीवन व्यतीत करायचं आहे. कसं? आत्म्याच्या जवळ राहून स्वतःची भाववासना करत. इसमें तो आपका ही मान बढेगा ना पिताश्री. काय असं घरी आमच्या ज्योतिषी यायचे हो, आम्ही लहान असताना मामा, आणि ते ज्योतिष सांगायचे असं काय हात बघून पत्रिका बघून. आणि मग त्यावेळी सांगितलं होतं कोणाकोणाचे घरातल्या सगळ्यांचे, पोरं सगळी बसायची आम्ही असे आणि ते सगळ्यांचे सांगायचे. त्यावेळेस असं एकांचं कोणाचं तर सांगितलं होतं, लक्षात नाही माझ्या कोणाचं, की तुमच्या निमित्तात याचं नावलौकिक वाढणार आहे, आईवडिलांच्या निमित्तात याचं प्रसिद्धी होणार आहे. आणि दुसऱ्याला सांगितलं याच्या निमित्तात तुमचं होणार आहे. म्हणजे कसं असते उलटं, आईवडिलांच्या निमित्तात आईवडिलांची ख्याती असेल तर यांचा हा मुलगा असं ओळखला जातो. आणि तेच मुलाच्या कर्तृत्वावरून धर्मात आला तर आईवडील जवळ आल्यावर लोक म्हणतात हे यांचे आईवडील आहेत. कुठं मान वाटतो लोक आईवडिलांना. मग म्हणजे धर्म केला तर उलट जास्त त्यांना आवड होणार आहे त्याची, म्हणजे त्याच्या निमित्तात जास्त उलट फायदा त्यांचा आहे, त्या मुलाचं पण कल्याण आणि स्वतःचं पण. म्हणून म्हणतात तिथं की इसमें तो आपका ही मान बढेगा ना पिताश्री, यांचा हा मुलगा आहे बरं का, असं म्हणणार लोक. म्हणून आपके बालक के भवितव्य में अल्पकाल में मुक्तिश्री प्राप्त होना लिखी है, क्या यह गौरव योग्य नहीं है. यांचा मुलगा मोक्षाला गेला, किती मस्त. असं म्हणल्यावर त्यांना ॲक्च्युली मुलगा बघायचा नाही आहे, पण पुरुषार्थ बघायचा आहे की त्या मुलांनी असा पुरुषार्थ केला. आणि म्हणजे तुम्ही आज म्हणता की नाही महावीरांचे वडील कोण होते, सिद्धार्थ. मग आपण नुसतं सिद्धार्थ म्हणलं तर ओळखणार का, महावीरांचे वडील असं ओळखता तुम्ही. मग तसं म्हणायचं की जर आपला मुलगा आज मोक्षाला गेला तर तुमचंच ह्याच्यात बडाई आहे, तुमचाच फायदा आहे असं त्याला सांगायचं. म्हणजे आता वडिलांनी अशा रीतीने टिल्ट करायचा प्रयत्न केला तर मुलांनी त्याच भाषेत उत्तर दिलं. म्हणून मुलगा काय सांगतोय, ओ पिताजी म्हणा की जोरात, मोहत जो जाने दो वनवास पिताजी, मोहत जो. अनुभव का आदर करो. पिता म्हणतायत तुम कितने ही बुद्धिमान क्यों न हो, लय शाणा आहेस, तुम्हारी प्रशंसा भी ग्राम देश में हो रही हो, परंतु अपने आप को समझते क्या हो. काय समजतो स्वतःला. अनुभव तो उम्र के साथ ही आता है, अतः हमारे अनुभवों का मान रख कर हम जो कहते हैं उसका पालन करो. समजे बेटा. आता काय म्हणायचं, रॅश व्हायला लागलेत वडील. आपल्या अनुभव कसला अनुभव म्हणतायत ते, संसारिक अनुभव, लौकिक अनुभवांचा विचार सांगतायत. इथं आम्ही आत्मानुभव म्हणतोय, 8व्या वर्षात होतोय.
त्यांना म्हणायचं संसाराचा अनुभव कधी होतो भैया? बड कधीच होत नाही असं म्हणलं तरी चालतंय, कारण वडील सगळं सांगणारे असतात. ते असंच सांगतात की जरी तू 60 वर्षाचा झाला ना तरी वडील सांगतात तो अनुभव वेगळाच असतो. त्यामुळे तो अनुभव कधीच तुम्हाला तसा काय म्हणायचं एक्स्ट्रीम नाही होत त्यांच्यासमोर. पण इथं आत्म्याचा अनुभव करायला बस 8 वर्षाचंच कंडिशन आहे. त्याच्या पुढं जीव सहज स्वतःला जाणू शकतो. मग पिता म्हणतायत की अनुभवाचं, मी जे सांगतोय त्या अनुभवाचं मान राख. तुला झेपणार नाही आहे. ओ बेटा हटत जो मत जाओ वनवास, ओ बेटा हटत जो. बेटा सच ही कहा है आपने, लोक में जीवन जीने के अनुभव मेरे पास नहीं है. लौकिकात मला जगायचंच नाही आहे हे सांगायचं आहे, त्यातला अनुभव मला घ्यायचाच नाही आहे, असं त्याची दृष्टी आहे. प्रशंसा तो पुण्य की चेरी है, म्हणजे चेला म्हणतो ना आपण तशा टाईपमध्ये. प्रशंसा कोणाची होते? ज्याचं पुण्य आहे त्याची प्रशंसा होत असते. त्यामुळं पुण्याची दासी आहे असं म्हणा प्रशंसा. बुद्धि तर्क अनुमान आदि क्षयक्षम प्रमाण ही होते हैं, जो वात पित्त कफ के अंश बदलते ही फिर जाती है. म्हणजे काय म्हणायचं आहे? वडिलांनी म्हटलं ना जसं वय वाढेल तसं अनुभव येईल. मग त्यांनी उत्तर काय दिलं सांग? बुद्धी तर्क अनुमान आदि क्षयक्षम प्रमाण ही होते है. म्हणजे काय पण कशासाठी सांगितलं हे त्यांनी बेटांनी? नाही, त्यांना म्हणायचंय की कोणाचं क्षयक्षम अधिक असेल कमी असेल ते तुम्हाला म्हणजे कोणी संसारिक अनुभव 10व्या वर्षी घेईल, कोणी 50व्या वर्षी घेईल. संसारिक अनुभवाचं काय कमी जास्तपणा कधी पण फिरेल. पित्त वात कफ याचा अंश बदलते ही फिर जाती है. तो अनुभव काय तसाच राहतो असं नाही आहे. एखादा 10व्या वर्षी मॅच्युअर्ड झाला असं दिसेल तुम्हाला, 50व्या वर्षी तो काय म्हणायचं बालिश झालेला असेल, काय विचारांनी वेडा झालेला असेल, असे पण दिसतील. म्हणून तुम्ही म्हणताय की वयानुसार येत जाते काय बुद्धी, असं जर म्हणत असाल तर त्याला उत्तर दिलं की बुद्धी तर्क अनुमान, जे काय तर्क अनुमान करताय संसारिक गोष्टींमध्ये तुम्ही, तर ते सुद्धा क्षयक्षम प्रमाण आहेत. म्हणजे काय? धंदा करायला तुम्हाला तर्क अनुमान लावायला लागतात. कसं? यावेळेस एवढा फायदा झालाय म्हणजे पुढच्या वेळी एवढा होईल, मग मला असं करायला पाहिजे, असं नाही करायला पाहिजे, यांच्याशी बिझनेस करायला पाहिजे, नाही करायला. हे जे काय तुम्ही तर्क अनुमान करताय ना, ह्याच्यावरून सगळं सांसारिक गोष्टींची कमी जास्तपणा दिसेल. कधी ते बरोबरच येईल असं पण नाही. कर्म पुण्याच्या अनुसार तेच सांगितलं त्यांनी. म्हणून ते पुन्हा फिरतील, पण त्याच्यामध्ये काय शाश्वतपणा नाही आहे तसा. ते सगळं प्रशंसा पुण्य की चेरी है. पिताश्री मैंने तो उस मार्ग का अनुसरण किया है जिसमें अप्रभावी ध्रुव सदा विद्यमान रहता है. हे बाहेरच्या कंडिशननुसार प्रभाव बदलतो. एखाद्या कंपनीचा काय मी माल घेतला, त्याच्यात मला जास्त फायदा झाला यावेळेस, नेक्स्ट टाइम मी दुसऱ्या कंपनीचा घेतला आणि तिथं फायदा झाला. सांग कोणाकडनं मी बिझनेस करायला पाहिजे? म्हणजे आज फायदा झाला उद्या नुकसान पण होईल, काय सांगू शकत नाही. पण मी अशा ध्रुवाचा आश्रय घेतलाय की जे अप्रभावी तत्व आहे. ते कधीही असल्या बाहेरच्या कंडिशन्सनी कमी जास्तपणा दाखवणार नाही. ते नियमाने नित्य विद्यमान आहे. अशा त्या ध्रुवाचा मी आश्रय घेतलाय. इस पर कर्मोदय देह आयु वर्ण समय कुल खानपान का यहाँ तक की संयोग का भी कोई प्रभाव नहीं पड़ता. आता हे सगळे प्रभाव तुम्हाला संसारामध्ये दिसणार सगळ्याचे. म्हणजे कर्मोदय फिरला तर सुख दुःख फिरलेलं असणार. काय नफा तोटा सगळं त्याच्यावर अवलंबून दिसणार. देह आज कमवून ठेवलं सगळं आणि मेलो, काय झालं? देह बदलली तर किती भोगलं हो त्याला तुम्ही. पण तेच सांग, आत्म्याचा आश्रय घेतला, देह बदलली तर आत्मा माझ्या जवळच आहे ना, देह थोडी माझी होती. त्यामुळं तो आत्मा मी घेऊन पुढच्या भवात पण गेलो तरी तो अनुभव माझ्याबरोबर राहणार.
आयु कमी जास्त आयु झाली तर संसारामध्ये तुम्हाला कमी जास्तपणा दिसतो, काहीतरी फरक जाणवेल. पण इथं आयु कितीही असू देत, जसा सिद्धांचा अनुभव आहे तसा अनुभव माझा आहे. वर्ण शरीराचा आहे, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काय ते कसं असेल त्याच्यावरून कोणी व्यवहार कसा करेल हे वेगळं झालं, पण त्या वर्णाचा या जीवाशी काही संबंध नाही. गाथा नंबर सगळेच की 50 ते 55 गाथामध्ये पण वर्णाधिक भाव जीवाचे नाहीत हे सांगितलं. समय म्हणजे वेळ कशी असेल त्याच्या अनुसार संसारामध्ये काहीतरी चढ उतार दिसतील, पण सकाळ असू दे, दुपार असू दे, रात्र असू दे, बालक तरुण युवा कुठलीही समय असू दे जीवाचा, त्यावेळीच तिथं तो अनुभव घ्यायला स्वतंत्र आहे. कुल जाती कुळ जे आहे ते सगळं हे आत्म्याशी रिलेटेडच नाही आहे काही, त्यामुळं त्याचा काही प्रभाव आत्म्यावर पडत नाहीच. म्हणून असं प्रभावी तत्व आहे. खानपान कुठं जाते खाल्लेलं आत्म्यात. त्यामुळं काय खावा प्या न खावा प्या तरी सुद्धा आत्मा जाणायचं कार्य करतोय. संयोग संयोगाचा प्रभाव आत्म्यावर, मग संसारात किती फरक पडतोय संयोगाचा. सांग पुण्यात राहतो आणि अकलूजमध्ये राहतो, संयोगाचा प्रभाव काय. दुकानात बसतो आणि इथं येऊन बसतो मंदिरात, सांग संयोगाचा प्रभाव. मामा घरात बसला आणि इथं बसलाय, संयोगाचा प्रभाव काय असतो. घरातल्यांबरोबर आनंद आहे का इथं आनंद आहे. काय बोललं तर पकडणार माहित आहे. मचने का दरिद्रता, सांगा ना. धर्माच्या सहवासातच आनंद आहे, धर्माच्या सानिध्यात संयोगातच आनंद आहे. म्हणून त्या सगळ्याचा प्रभाव दिसून येतो संसारात, पण आत्म्यावर याचा कशाचाही प्रभाव नाही. अतः इस मार्ग में देह की आयु प्रमाण बढ़ते, लौकिक अनुभव की आवश्यकता नहीं पड़ती है. म्हणजे म्हणजे मी आता आयुची वृद्धी होत चालली आहे माझी, मग तुम्ही म्हणताय की तिथे संसारातल्या सगळ्या अनुभवांना तुला त्यावेळी समजतील त्या गोष्टी संसारामध्ये, तर इथं त्या लौकिक अनुभवांची गरज नाही आहे. या मार्गामध्ये देहाची आयु वाढू दे नाही तर घटू दे, कमी असू दे जास्त असू दे, तरी पण अप्रभावी तत्व आहे. और मोक्ष मार्ग में तो त्याग वैराग्य उपयोग की विज्ञान घनता की आवश्यकता होती है, जो लौकिक जनों की संगति में नहीं वरन मोक्ष मार्गियों, आत्म साधकों, प्रवीण निर्यापकों के संसर्ग छत्र छाया में जीवन निर्वाह की आवश्यकता होती है. कर ट्रांसलेशन विशाल भैया. मोक्ष मार्ग में तो त्याग वैराग्य आणि ज्ञानाची सावधानता असं म्हणायचंय, त्याची आवश्यकता असते. संसारात ह्याची किती आवश्यकता हो. त्याग वैराग्य आणि उपयोग की विज्ञान घनता, म्हणजे उपयोगाची सावधानता म्हणा, ज्ञानाची सावधानता, ह्यांची आवश्यकता आहे. मग हे सगळं लावा बरं का. जेव्हा तुम्ही दर्शन करताय ना भगवंतांचं, किती आपल्यामध्ये ज्ञानामध्ये सावधानता असते, किती त्याग किती वैराग्य असतं जेव्हा दर्शन करतो त्यावेळेस. काय फायदा त्याचं. कसं करायचं म्हणजे भगवंतांचं दर्शन करताना त्याग वैराग्य आणि उपयोगाने करा म्हणून सांगतायत. कसं करायचं. थोडक्यात सांगितलं मान्य. म्हणजे घ्या ना त्यांच्याकडून, त्यांनी किती वैरागी का झालेत, कसे झालेत. हां बरोबर. काय सोडा सोडू नको असं सांगायला लागले. सगळं धरून ठेव, फक्त त्याच्याबरोबर आत्म्याला धर. आत्म्याला धरलं तर तोच त्याग आहे, तेच वैराग्य आहे. विशेष राग आत्म्याशी करा. त्याग म्हणजे
ज्ञानच त्याग आहे आणि उपयोगाची सावधानता. जेव्हा त्यांना विषय करून जाणतोय त्यावेळेस तिथं ज्ञानामध्ये सहज विशुद्धी येते. जो लौकिक जनों की संगती में नहीं, म्हणजे लौकिक जनांच्या संगतीमध्ये त्याग आहे, वैराग्य आहे का सावधानता आहे, काय मिळतं? मोक्ष मार्गियों, आत्मसाधकों, प्रवीण निर्यापकों के संसर्ग छत्र छाया में जीवन निर्वाह की आवश्यकता होती है. म्हणून कोणाच्या संगतीमध्ये राहायचंच ना संयोगात तुम्हाला? कोणाच्या बरोबर राहायचं मामा? मामींबरोबर नाही असं सांगताय. असू देत ते, पण जर मोक्ष मार्गी असतील तर त्यांच्यासोबत राहा आणि मोक्ष मार्गाची प्रेरणा घ्या हे सांगतात. आपण मोहाची प्रेरणा घेतो, कशायांची प्रेरणा घेतो, कशाही होतो, तर ते सांगतात इथं की त्यांच्या छत्रछायेत राहून त्यांच्या समान साधनेची काय म्हणायचं शिकवण घ्या. ऐसे जीवन निर्वाह की आवश्यकता होती है. महाभाग्य से वह मुझे अल्प आयु में ही उपलब्ध हो गई है. एकदा दर्शन केलं होतं बरं का त्या मुनिराजांचं जंगलामध्ये. काय प्रभावी झाले त्यांच्यावर, काय असेल ना मुद्रा ती. जाऊन यायला पाहिजे होतं एकदा त्यांच्याकडे का. म्हणजे उपादान आपलं आहे ना, कोण दिसू देत बाहेर, भगवान दिसले तरी सुद्धा तुम्हाला व्हायला पाहिजे वैराग्य. तर आपण प्रगट करत नाहीये त्यांच्याजवळ. ते केलं असेल काय व्ह्यू आहे तुझा. सगळे तिथं बसलेले वैरागी होते माहिती का तुला. जे दुसरे दर्शन करत होते ना त्यांचं ते सुद्धा तसेच होते. महाभाग्य से मुझे अल्पायु में ही उपलब्ध हो गई है, अतः मुझे योग्य अनुभव हेतु अनुभवी संतों भगवंतों के मार्ग में जाने देने में आपको संदेह नहीं होगा. मी कोणाचे शरण चाललोय तिथं तुम्हाला भय नको आहे उलट, कारण ते अशी शरण आहे की तिथं कल्याण होणार आहे माझं. तिथं काहीतरी मला बाधा होईल, माझं वाईट होईल असं तर विचारच करू नका तुम्ही. ते तर अनुभवी संत आहेत, भगवान आहेत, ज्यांचे मी आश्रय चाललोय. त्यामुळे तुम्हाला तिथं संदेह व्हायला नको. मैं जानता हूँ आप मेरे हितैषी है. कोणाला म्हणायचं हितैषी? बंधू कोणाला म्हणायचं किंवा परिवार कोणाला म्हणायचं? तर ह्याच्यासाठी त्यांनी ज्ञानार्णवमध्ये एक श्लोक सांगितलाय हो छान, की कोणाशी बंधुता करा जे तुमच्या हिताची कामना करतात किंवा हित दाखवतात. आणि त्याच्या विरुद्ध सांगितलं जे संसारात पाडतात ना ते तुमचे बंधू नाहीत. पातयंती भवावर्ते ये त्वाम ते नैव बांधवाहा. जे तुम्हाला संसारात पाडतात ते तुमचे कधीच बंधू नसतात. कोण? पातयंती भवावर्ते ये त्वाम ते नैव बांधवाहा बंधुताम ते करिष्यन्ति हितमुद्दिश्य योगिनः. त्यांच्याशीच बंधुता करा जे तुमच्या हिताला दाखवतात. कोण कोणाला धरणार आहे? बंधुताम ते करिष्यन्ति हितम उद्दिश्य योगिनः. मग असे हित चाहणारे ते योगी आहेत ज्यांच्याशी आपण बंधुता करायला पाहिजे. ते खरे आपले कुटुंबीजन आहेत. मैं जानता हूँ आप मेरे हितैषी है, परंतु मोह उदय आपको आज्ञा देने में विचलित कर रहा है. कसलं जबरदस्त. ते वडिलांचं पण विचार ह्यानीच करायला लागले. मला माहिती आहे की तुम्हाला माझं कल्याण व्हावं हीच इच्छा आहे, पण तुमच्यावर मोहाचा असला उदय आहे ना म्हणून तुम्ही मला रोखताय. म्हणजे ते वडिलांचं तर काम वडील करायला येतच, हे पण वडिलांचं काम करायला लागलंय. म्हणजे कोण कोणाला स्थिर केलं सांग. मोह उदय आपको आज्ञा देने में विचलित कर रहा है, म्हणून तुम्ही मला दीक्षेची आज्ञा देत नाही आहेत. तुमचा दोष नाही आहे, मोहाचा दोष आहे असं त्याला सांगायचंय. मैं स्वयं के मोह पर निर्दयी प्रहार करूं, यह आपके ही प्रदत्त संस्कारों का सुफल है. कसलं बेस्ट सांगितलं. मी माझ्या मोहाला जिंकणार हे तुमच्या संस्कारांनी तर शिकलोय मी. म्हणजे लहानपणापासून तुम्ही काय शिकवलंय मला, त्या मोहावर विजय मिळव. आणि आज जेव्हा मी विजय मिळवते तर तुम्ही मोही होताय. जिसके लिए मैं लालायित हो रहा हूँ. म्हणजे मला आज काय करायला पाहिजे,
मला स्वतःला माझ्या मोहावर जिंकायचंय, तर तुम्हाला सुद्धा तसंच जिंकायचंय. तुम्ही मोही होऊन काय करताय, मला अडवताय, पण तुमची तर हीच संस्काराची देण आहे मला, की मी याच मार्गामध्ये जायला पाहिजे. आत्महित के अवसर विरल ही होते हैं, कौन जाने वृद्ध महाश्रमण के चरणों का योग मुझे फिर कभी हो न हो. काय कळलं? आत्महिताचं पुन्हा पुन्हा अवसर मिळते असं नाही, कधीतरीच मिळतो. म्हणून आज मिळालंय तर मला आजच कल्याण करायचंय. कोण जाने वृद्ध महाश्रमण के चरणों का योग, मला परत मिळेल का नाही मिळेल. वृद्ध म्हणजे जे ज्ञानाने वृद्ध आहेत ते, महाश्रमण म्हणजे जे सतत आत्म्याची साधना करतात ते महाश्रमण. अशा गुरूंचा योग आपल्याला कधी मिळणार परत, कुठं मिळणार. सगळं जग शोधून या पण असे गुरु मिळणार नाहीत. म्हणून आज मिळालेत ना, तर एवढा निश्चय करा की मला यांच्या आधाराने माझ्या आत्म्याचं कल्याण करायचंच आहे. पिताश्री आपके अनुभव यही कहेंगे कि जैसे विपुल धनार्जन का सहज सुयोग छोड़ने जैसा नहीं है, उसी प्रकार रत्नत्रय के विलास का सुगम सहज अवसर छोड़ने जैसा नहीं है. काय कळलं? त्यांना त्यांच्या भाषेत सांगितलं त्यांनी. जसं विपुल धनार्जन म्हणजे भरपूर पैसा मिळायला लागलाय कुठून तरी समजा, तर तो सहज योग आलाय तुमच्याकडं, तुम्ही काय करणार, जाऊ दे आज नको बघू परत, सोडणार नाही. रात्री 12ला आला तरी सुद्धा वेलकम, म्हणजे आहेच आम्ही धंदा करायला तिथं. मग सहज सुयोग तो सोडत नाही आपण. तसं रत्नत्रयाच्या विलासाचा सुगम सहज अवसर मिळालाय मला, तर हा सोडण्यायोग्य नाही. याद है पिताश्री, आपने कहा था भोग के लिए तो अमर होकर विचारना और भगवान बनने के लिए आज का दिन अंतिम है. ऐसा विचार कर उद्यम करना चाहिए. किती छान सांगितलं. काय भोग के लिए तो अमर होकर विचारना और भगवान बनने के लिए आज का दिन ही अंतिम है. म्हणजे काय सांगायचं, तुला अनंत काळपर्यंत मिळणार आहे त्याचा काय विचार करायचंय. भगवान बनायचा आजचा शेवटचा दिवस आहे. म्हण मी भगवान बनणार. हा असं उलट असते. बरोबर. धर्म करा म्हणलं तर बचपन में नाही 55 में. आणि भोग भोगायचं तर आत्ताच मिळाले, आता परत मिळणार आहे का, कशावरनं मिळेल. आजच लास्ट ऑफर आहे. लगेच तिथं भोगायला जायला तयार. मग असं आत्म्याचा भोग घ्यायचा हा विचार नाही करत. परत एकदा, भोग के लिए तो अमर होकर विचारना. अमर होकर विचारणं म्हणजे आता कुठं मरण आलंय अजून. भरपूर आयुष्य भरपूर जगायचंय तर भरपूर भोग भोगू, असं लांबचा विचार करा, त्या भोगाला सोडा. पण भगवान बनायचंय तर असं विचार करू नका की बघू पुढं, असं नाही. आजचा दिवस शेवटचा, आजचा समय, याच समयामध्ये मला याच क्षणात निर्णय करायचा आहे. ऐसा विचार कर उद्यम करना चाहिए. किती चांगली वाक्य सांगितली आहेत. कोण कोणाला सांगितलं हो? भोग के लिए तो अमर होकर विचारना और भगवान बनने के लिए आज का दिन अंतिम है. हमारा स्मरण तो करोगे ना. आता काय म्हणायचं, हां बरोबर. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल भर में प्रलय होय फिर करेगा कब, असं काहीतरी आहे कबीराचं. कल कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में परलय होएगा, बहुरी करोगे कब. कधी करणार परत. म्हणायला लागलाय की करायचं आणि त्याच समयात मरण झालं तर. म्हणून वेळ घालवू नका. उलट सांगतायत ना, निर्णय करायचा आत्म्याचा, तर हीच वेळ, आत्ताची वेळच माझ्यासाठी लास्ट आहे, एवढंच विचार करा. म्हणून त्यांनी काय सांगितलं शिबिरमध्ये, एकचं प्रवचन ऐकलं का सगळे? जितूबाईंनी 1 वाजता प्रवचन सांगितलं. त्या थोडंसं समयसार शिबिरार्थींसाठी घेतलं होतं ना.
म्हणजे तुम्ही शिबिर करायला आला इथं. म्हणले शिकण्यात आनंद आहे का समयसारमय होण्यात आनंद आहे. म्हणजे आपल्याला ज्ञान वाढवायचं कार्य करायला लागलोय आपण. उलट ज्ञानमय आहे इकडं जात नाही आहे. मग हा पुरुषार्थ करा म्हणले. उलट त्याच्यामध्ये जास्त आनंद आहे, जास्त सुख आहे. मग आपली गडबड कुठे आहे, घाई कुठे आहे. ते त्यांनी ओरडले ना, त्यामुळं तुम्हाला त्यांनी सांगितलं 1 तास घ्या कक्षा मा आणि 9 तास ध्यान घ्या म्हणले. कोण बसणार. म्हणजे किती रुची आहे अशी ध्यानाची आपल्याला. ऐकायची म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातूनच सगळं व्यापार करण्याची रुची आहे. त्यामुळे त्याच्यामध्येच आपला सगळा वेळ चाललाय. मग उलट त्यांनी सांगितल्यासारखं जास्त ध्यानासाठी उपयोग लावायला पाहिजे. जेवढं शिकलंय ना, जेवढं ऐकलंय, जेवढं समजलंय त्याचा उपयोग करा जीवनामध्ये. म्हणजे मी ऐकले हो सगळे आता. म्हणजे आम्हाला त्यावेळेस वेळ मिळत नव्हतं. एक आपलं समजते तेवढं, बाकीचे दिवसभरातले होत होते ते मी आत्ता ऐकले. तर ते दिवसभर पहिल्या दिवशीचे झालेले, पहिल्या दिवशी तर सगळं अध्यवसान अध्यवसान अध्यवसान. दुसऱ्या दिवशी सांग वर्ण राग ह्याच्यातच होतं दिवस रात्र. तर ते असं वाटलं की किती ऐकायचं. उलट त्या ऐकण्यातनं दूर जायला लागलोय आपण. ऐकून किती आपण त्याचा उपयोग स्वतःमध्ये करून घेतो ना, तेवढा फायदा आहे. त्या अध्यवसानात जायचं नाहीये, तर आपल्या आधाराला यायचंय. त्यामुळे तिथं आपला निर्णय केला तर खरं आपल्याला तत्व मिळालं, तर खरी भावभासना झाली. मग महाराजींची हीच देण आहे आपल्याला. महाराजी काय सांगायचे, शब्दात अडकू नका. ऐकणारा नाहीये, जाणणारा आहे. मग इथं पण काय करतोय आपण, काय म्हणतायत कुंद कुंद बालक, अजून काय म्हणतात, अजून काय म्हणतायत. कधी दीक्षा घेणार. त्यांचीच रुची आपल्याला. म्हणजे त्यांनी जे केलं तो पुरुषार्थ आपल्याला करायला पाहिजे. त्यांनी आत्मसाधना केली आहे, आत्मानुभव केलाय, तर तसाच मला सुद्धा करणं कर्तव्य आहे, हे जाणा. हो. जाणा. हा मी सहज ज्ञान घनपिंड स्वरूप जीव आहे. पहा, या आत्म्याला सांसारिक विषय भोगांची आवश्यकता नाहीच. हा मी आत्मा या इंद्रियांवर, या भोगांवर जगणारा नाहीच. निर्णय करा. मी तर स्वाधीन आहे, सुखी आहे, निरपेक्ष आहे. आहेचा अनुभव करा. मी आहेच. विसर्जन.